इथे आता आपली फायनली चटणी स्टोअर करून ठेवायची वेळ आलेली आहे। तर मस्त अशी कोल्हापुरी झणझणीत अशी चटणी वर्षभर टिकणारी। तर आपण आता ही सर्व चटणी ह्या चिनी मातीच्या भांड्यामध्ये भरून ठेवणार आहोत। तर ही वर्ष 2 वर्ष ही चटणी टिकून राहते। तर पाहू शकता खूप छान अशी कांदा लसूण चटणी आपली झालेली आहे। कोल्हापुरी झणझणीत कांदा लसूण चटणी। तर त्यासाठी तुम्ही ह्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि चॅनेलला नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि अशीच ही रेसिपी तुम्ही पाहत राहा। तर मस्त आपली इथे चटणी झालेली आहे तयार। तर पूर्ण आपण बरणी अशी भरून घेऊया। 2 किलो अशी ही चटणी झालेली आहे। तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत पहा आणि कोल्हापुरी झणझणीत चटणी कशी बनवायची ते पाहून घ्या। काय साहित्य, कसं प्रमाण, सर्व काही आपल्या रेसिपीमध्ये आहे। तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। तर आणि मस्त खा, झणझणीत आणि झणझणीत राहा कोल्हापुरी कांदा लसूण चटणी। हॅलो फ्रेंड्स, राणी किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण काय बनवणार आहोत रेसिपी ही तुम्हाला चटणी पाहूनच समजलं असेल। तर आज आपण बनवतोय कोल्हापुरी झणझणीत कांदा लसूण चटणी बनवतोय। तर पाहू शकता अगदी लाकडाच्या घाण्यावरचं तेल आहे, शेंगदाणा तेल, त्यापासूनच आपण ही चटणी बनवलेली आहे ते घालून। तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। चॅनेलला नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहत राहा आणि तुम्हाला समजेल ही चटणी आपण कशा पद्धतीने बनवलेली आहे। अगदी कोल्हापुरी झणझणीत पांढरा रस्सा, तांबडा रस्सा ह्या चटणीपासून अगदी मस्त असा चवदार होतो। तर चला आपण त्यासाठी काय साहित्य, कसं प्रमाण घेतलंय ते पाहून घेऊया आणि नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपले हे चॅनल नवीनच आहे। सपोर्ट करा जेणेकरून मला नवनवीन व्हिडिओ पाहण्यास सपोर्ट मिळेल। तर चला आपण काय साहित्य, कसं प्रमाण आहे रेसिपीला सुरुवात करूया। तर आज आपण आता ह्या मिरच्या वाळवायला ठेवणार आहोत। तर ही आहे लवंगी मिरची। अगदी आपण कोल्हापुरी झणझणीत अशी चटणी बनवणार आहोत। तर मस्त अशी कोल्हापुरी लवंगी मिरचीची चटणी झणझणीत अशी बनणार आहे। तर अजून बेडगी मिरचीसुद्धा आपण बाहेर उन्हात घातलेली आहे। तर ही आता आपण उन्हात बाहेर घालून घेऊया आणि ह्याचे देठ जे आहेत थोडंसं ऊन लागलं की लगेच कडकडीत लगेच निघून जातात। तर थोडंसं उन्हाला आपण ठेवून देऊया आणि छान अशी आपण ह्याची चटणी बनवणार आहोत। तर दुसरा मसालासुद्धा आपण दाखवणार आहोत। तोपर्यंत हे छान असं उन्हाला घालून घेऊया आणि दुसरा मसाला काय काय आहे ते पण पाहून घेणार आहोत। तर मस्त अशी कोल्हापुरी झणझणीत चटणी बनणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंतच पाहत राहा। तर चला आपण उन्हामध्ये घालून घेऊया। तर इथे आपण उन्हाला मिरची घालून घेतलेली आहे आणि इथे बेडगी मिरचीसुद्धा आहे। तर उन्हाला वाळल्यानंतर आपण ह्याचे जे देठ आहेत ते काढून घेणार आहोत। इकडे धनेसुद्धा वाळायला ठेवलेले आहेत। तरी वाळून झाल्यानंतर आपण देठ काढून घेणार आहोत। तर इथे पाहू शकता आपण उन्हातून मिरची आता घरात आणलेली आहे आणि पाहू शकता अगदी कडकडीत उन्हात वाळलेले आहे। ते बघा अगदी लगेच हा दांडा निघत आहे, पाहू शकता। तर आपण सर्व असं निवडून घ्यायचे मिरची अशी। तर पाहू शकता हे पहा, हे पहा अशा सर्व मिरच्या आपण आता निवडून घ्यायच्या आहेत। सर्व मिरच्या आपण निवडून घेऊया। तर इथे आपल्या मिरच्या छान अशा वाळून पण झालेल्या आहेत आणि खुडूनसुद्धा झालेल्या आहेत। देठ वगैरे खुडून घेतलेले आहेत। तर ही मिरची पावशर आहे आणि बिडगी मिरचीसुद्धा पावशर आहे। तर अर्धा किलोची आपण चटणी बनवत आहोत इथे। तर छान अशी कडकडीत उन्हामध्ये वाळलेली आहे आणि बेडगी मिरचीसुद्धा वाळलेली आहे, पाहू शकता। तर ही सुद्धा पावशर आहे। तर अशा दोन्ही मिळून
अर्धा किलो आहे. तर अर्धा किलोसाठी आपण प्रमाण पाहणार आहोत. तर काय साहित्य आहे त्यासाठी पाहून घेऊया. तर आपली कोल्हापुरी झणझणीत अशी कांदा लसूण चटणी आहे. तर इथे पाहू शकता कांदे घेतलेले आहेत. अर्धा किलोला पावशेर कांदे घेतलेत आणि पावशेर लसूण सोललेला आहे. तर हा कांदा आपण चिरून घेणार आहोत आणि तेलामध्ये भाजणार आहोत. तर हे कांदा लसूण इथे ठेवलेलं आहे. त्यानंतर आता मसाला काय काय त्यासाठी घेतलेला आहे पाहून घेऊया. तर पावशेर असं खोबरं घेतलेलं आहे. हे आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत. त्यानंतर बडीशेप आहे 50 ग्रॅम. त्यानंतर इथे तीळ घेतलेले आहेत पांढरे, ते सुद्धा 50 ग्रॅम आहेत. मोहरी 10 ग्रॅम आहे. जिरे 50 ग्रॅम घेतलेले आहेत. जिरेसुद्धा स्वच्छ निवडून घेतलेले आहेत, 50 ग्रॅम आहे. त्यानंतर इथे तमालपत्री हे 10 ग्रॅम घेतलेले आहे. आता खडा मसाला पाहून घेऊया काय काय आहे. आता खडा मसाल्यामध्ये आपण स्टार फूल घेतलेले आहेत 10 ग्रॅम, दालचिनी 10 ग्रॅम घेतलेली आहे. त्यानंतर इथे लवंग आणि मिरे कारण हे तिखट असतात त्यामुळे हे सुद्धा 10 ग्रॅम घेतलेले आहेत. हे पाहू शकता लवंग आणि मिरे 10 ग्रॅमच आहेत. त्यानंतर काळी वेलची 10 ग्रॅम घेतलेली आहे. हिरवी वेलची 10 ग्रॅम घेतलेली आहे. खसखस ही 20 ग्रॅम आहे. त्यानंतर दगडी फूल 10 ग्रॅम घेतलेला आहे. त्रिफळा 10 ग्रॅम घेतलेला आहे. आणि इथे मेथी वापरलेली आहे. मेथी आपण 2 चमचे घेतलेले आहेत. तर मेथीने सुद्धा आपल्या चटणीला छान अशी चव येते. त्यानंतर जावित्री फूल घेतलेलं आहे. हे सुद्धा 10 ग्रॅम असं घेतलेलं आहे. इथे शहाजिरे घेतलेले आहेत, ते सुद्धा 10 ग्रॅम आहेत. इथे जायफळ एक घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे हे घेतलेलं आहे सुंठ घेतलेले आहे. त्यानंतर इथे घेतलेलं आहे मीठ. तर हे सुद्धा आपण पावशेर असं घेतलेलं आहे, पाव किलो. तर हे खडे मीठ घेतलेलं आहे. तर आपल्याला पावशेर असं हे लागतं. तर इथे घेतलेले आहेत धने सुद्धा आपण पावशेर असे घेतलेले, पण आपण धने कमी करणार आहोत, एवढे धने लागणार नाही आहेत. 200 ग्रॅम धने बस होतात अर्ध्या किलोच्या चटणीला. तर धने कसं शीतल असतात त्यामुळे धण्यामुळे काही चटणी आपली बिघडत नाही. धने जरी जास्त झाले तरी चालू शकतात, त्यामुळे काही होत नाही. तर धने एवढे घेतलेले आहेत. त्यानंतर आपण शेंगदाणा तेल घेतलेलं आहे. शेंगदाणा तेल कशासाठी, तर कांदा वगैरे आपण त्या तेलामध्ये तळणार आहोत, म्हणजे चांगला शिजवणार आहोत कांदा. आणि सर्व हा जो खडे मसाला आहे तो त्या तेलामध्ये आपण तळणार आहोत, त्यामुळे शेंगदाणा तेल वापरलेलं आहे. त्यानंतर हळद. तर हळद जे हे असतात गोंडे ते आपल्याला भेटत नाहीत इथे. तर आपण आंबे हळद घेतलेली आहे. ही मी स्वतः घरात बनवलेली हळद आहे, त्यामुळे मी ही हळद चटणीला वापरणार आहे. आणि इथे आहे हिंग. तर हिंग आपण ह्याच्यातला 1-2 चमच आपण चटणी आपली कुटताना टाकणार आहोत त्याच्यामध्ये. तर एवढा मसाला आपण अर्धा किलोच्या चटणीसाठी घेतलेला आहे. तर ही आपली कोल्हापुरी झणझणीत चटणी बनणार आहे. तर आता आपण हा सर्व मसाला जो आहे तो तळून घेऊया. आणि मिरची जी आहे ती सेपरेट आपण एका पिशवीमध्ये ठेवणार आहोत बाजूला. आणि सर्व हा मसाला तळून सेपरेट आपण ठेवणार आहोत. म्हणजे खोबरं आहे ते सुद्धा तळणार आहोत. आणि हा जो बारीक सारीक मसाला आहे तो फक्त फ्राय करून घ्यायचा आहे. जे तळायचं आहे तेवढंच तळून घ्यायचं आहे. तर चला आपण आता सर्व तळून घेऊया. आता मी हे तळताना काही दाखवणार नाही आहे, कारण खूप वेळ लागतो तळताना. तर मी ऑलरेडी सगळं तळून झाल्यानंतर कांदासुद्धा छान असा तेलामध्ये भाजून झाल्यानंतर सर्व मी नंतर हे सर्व दाखवणार आहे आता. तर चला आपण सर्व मसाला भाजून घेऊया. इथे आपण आता सर्व मसाला असा फ्राय करून घेतलेला आहे, म्हणजेच रोस्ट करून घेतलेला आहे. तीळ, शहाजिरे, खसखस, धने, बडीशेप, जिरे, तीळ आणि मोहरी. तर हे आपण फक्त तेल न वापरता असेच रोस्ट करून घेतलेले आहेत. धने आपण बाजूलाच ठेवणार आहोत, हे मात्र सर्व एकत्र करणार आहोत. आता हे खोबरं आणि खडे मसाला जो आहे तो आपण आता तळून घेणार आहोत. तर आता आपण ह्याच्यामध्ये तेल घालून घेऊया आणि खोबरं तळून घ्यायचं आहे, कांदा शिजवून घ्यायचं आहे. तर आपण पहिल्यांदा खोबरं आणि खडे मसाला सर्व तळून फ्राय करून घेऊया. तर इथे पाहू शकता हे तेल शेंगदाण्याचं तेल आहे आणि
लाकडाच्या घाण्यावरचं हे तेल आहे. तर हे मी अर्धा किलो तेल आणलेलं. तर आपण हे तेल घालून घेऊया खोबरं आणि खडे मसाला तळण्यासाठी. कडक झालेलं आहे, गरम झालेलं आहे. तर हे पहा, सगळं आपण खोबरं तळून घेऊया सर्व. तर इथे पाहू शकता आपलं खोबरं छान असं तळलं गेलेलं आहे. आणि आता आपण हे काढून घेणार आहोत ताटात. हे पहा, तर आपण ताटामध्ये असं काढून घेऊया. जास्त पण भाजायचं नाही, अगदी मी मंद, अगदी गॅस स्लो होता आणि त्याच्यावर हे छान असं तळून घेतलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये आता दुसरा मसाला, सर्व खडे मसाला तळून घेणार आहोत. हे पहा, तर खोबरं छान असं तळलं गेलेलं आहे. आता खडा मसाला सुद्धा तळून घेऊया. तर इथे पाहू शकता आपण खडा मसाला जो आहे तो तळून घेतलेला आहे. आता ते लवंगा, वेलची आणि मिरे हे तळायला घातलेलं आहे. आता अजून एवढा मसाला आहे, तमालपत्री आहे, सुंठ आहे आणि दालचिनी आहे. दालचिनीसुद्धा आपण त्याच्यामध्ये घालून देऊया. तर मंद गॅसवरती आपण हे सगळं तळून घेतो आहे. तर इथे आपला सर्व खडे मसाला तळून झालेला आहे. पाहू शकता, जे तळायचा आहे खडे मसाला तो तळलेला आहे आणि जो तळायचा नाही तो इकडे आहे. तर हे पाहू शकता, तर इकडे रोस्ट केलेला मसाला आहे. आता आपला शेवटचा राहिलेला आहे भाग, तो कांदा. तर आता कांदा आपण अर्धा किलो असा घेतलेला आहे. तो चिरलेला आहे, थोडंसं सुकला पण आहे थोडासा. आता ह्या तेलामध्ये आपण तो शिजायला ठेवणार आहोत. अगदी आता ह्या मंद गॅसवरती शिजून द्यायचं आहे. चांगला लाल कांदा होईपर्यंत हा शिजला पाहिजे. तर आपण थोडासा तेल नंतर ओतणार आहोत. आता आहे त्या तेलामध्ये छान असा परतून घ्यायचं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून लाल होईपर्यंत हा शिजून कांदा द्यायचा. तर आता आपण वेट करूया, हा कांदा छान असा शिजून देऊया. तर इथे पाहू शकता आपला कांदा अर्धवट असा भाजलेला आहे. तर आपण थोडंसं तेल घालून घेऊया ह्याच्यामध्ये. तेल जास्त नाही लागत कांद्याला सुद्धा. तर पाहू शकता पावशर तेलच आपलं चटणीसाठी वापरलं गेलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये सोडलेलं आहे तेल. आता आपण हे झाकून ठेवून देऊया. एक 10 मिनटं असंच झाकून ठेवूया. आपण कांदा शिजलाय का पाहून घेऊया. तर आता पाहू शकता अगदी लाल असा छान असा कांदा शिजलेला आहे. पाहू शकता. तर हा अर्धा किलो होता, तर किती कमी झालेला आहे पहा शिजून. तर आता आपण हा थंड होऊन द्यायचा आहे आणि आपण आता सर्व मसाला एकत्र करून डंगावरती फुटण्यासाठी नेणार आहोत. तर हा आता गॅस बंद करूया आणि थोडा थंड होऊन देऊया कांदा. आपण जाऊया आता डंगावरती. आपण सगळं मसाला पिशवीमध्ये ठेवून घेतलेला आहे आणि आता आपण पिशवी घेऊन डंगावरती जाऊया. चला. इथे आपण डंगावरून चटणीचा मसाला घेऊन आलेलो आहे. तर आपली फायनली चटणी इथे तयार झालेली आहे. तर पाहू शकता अर्धा किलोची चटणी कशी 2 किलो अशी चटणी झालेली आहे. भरपूर मसाला आहे, कांदा लसूण आहे. तर पाहू शकता
अगदी झणझणीत अशी कांदा लसूण चटणी आपली इथे तयार झालेली आहे. आणि ह्याच्यामध्ये कांदा लसूण असल्यामुळे पाहू शकता थोडीशी ओलसर अशी झालेली आहे, पण अगदी तेलकट अशी झालेली आहे. आणि तेलसुद्धा आपल्याला ह्याच्यात घातलेलं आहे ते शेंगदाणा घाण्यावरचं तेल आहे, लाकडी घाण्यावरचं तेल घातलेलं आहे, ओरिजिनल तेल. तर पाहू शकता अगदी तुम्ही चटणी भाकरी जरी खाल्ली तरी ही चटणी एवढी टेस्टी झालेली आहे की नादच करायचं नाही. अशी चटणी आपली कोल्हापुरी झणझणीत अशी चटणी झालेली आहे. तर पाहू शकता. तर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर तुम्ही करू शकता कोल्हापुरी झणझणीत चटणी. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आणि असेच माझे व्हिडिओ नवनवीन पाहत राहा, खात राहा. आणि प्लीज सबस्क्राईब करा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. तर मस्त खा, स्वस्त राहा. थँक्यू सो मच.